वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू। अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांचा हा लेख। शरद पवार धर्म मानत नाही, त्यांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही। पवारांचा लेख अत्यंत चुकीचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झाल्यास त्याला आमचा विरोध नसेल, भाजपच्या मोठ्या नेत्याचं खासगीत बोलताना विधान। सध्याची परिस्थिती पाहता विलीनीकरण होईल असं वाटत नाही, असंही केलं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर अपघातातून वाचलं। भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं। पुण्यातील खानवडी परिसरातला प्रकार। सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका। बीडमधील एका इस्माच्या एसआयटीकडील तक्रारीने खळबळ, पडताळणी होण्याची शक्यता। खोडसाळपणे तक्रार केल्याचाही संशय। भोंदू खरातला नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती, त्यामुळे खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। रोहित पवार यांच्याकडून हा संशय व्यक्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विजय शिवतारेंच्या तब्येतीची विचारपूस, तर किडनी दान करणाऱ्या शिवतारेंच्या मुलीचं शिंदेंकडून कौतुक। नाशिकमध्ये आयटी कंपनीला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे टाळे लागण्याची शक्यता। कंपनीमधील कामगारांना मुंबई पुण्यातील प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार, सूत्रांची माहिती। सध्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई। प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका। मुंबईमधल्या ब्रिज कँडी रुग्णालयात आशा भोसलेंवर उपचार। महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के। नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपूरमध्ये भूकंप। हिंगोलीच्या शिराळी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू। 4.7 रिश्टर स्केल इतका भूकंपाची तीव्रता। अहिलानगर या ठिकाणच्या श्रीरामपूरमधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित। आकारी पडीक जमिनींच्या मागण्यांसाठी सुरू होतं हे आंदोलन। महसूल मंत्री बावनकुळेंसोबत बैठकीचं ठोस आश्वासन, त्यानंतर आंदोलन मात्र मागे। कोल्हापूरवरून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवरती साताऱ्यात दरोडा। कराड तालुक्यातल्या शेणोली स्टेशनजवळची ही घटना। रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटलं। मिरज लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात जलवाहिनी फुटली। पाईपलाईन फुटली, त्यामुळे रस्ता जलमय। हजारो लिटर पाण्याची नासाडी।